ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज आहे 6 फेब्रुवारी 2026 आणि आज आपण जे चालू असलेले आल्याच्या जागेवरचे बाजारभाव बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन येतात की म्हणतात की बाबा पाणी कमी पडायला चालू झालेलं आहे आणि आले द्यावा की थांबावं का, पुढील बाजारभाव कसे राहतील, त्यानंतर जे इतर भविष्यात बाजारभाव हे वाढतील का, बेनेवरती बाजारभाव काय राहतील, बरेचसे शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहे. शेतकरी मित्रांनो, एक सांगू इच्छितो की बाजारभाव आल्याचे जे आहे तर आता सध्या जे चालू असलेले जागेवरचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि फुलंब्री तालुका, या फुलंब्री तालुक्यामध्ये जे आहे तर 45 पासून तर 47 रुपयापर्यंत आजच्या आल्याची खरेदी आहे. आणि या पार्श्वभूमीवर बरेचसे व्यापारीही कॉन्टॅक्टमध्ये असतात. तर व्यापारी सांगतात की बाबा बरेचसे शेतकरी आहे तर आल्याचे प्लॉट द्यायला थांबून गेलेले, कारण की प्रत्येक शेतकऱ्याला अपेक्षा वाढलेली की बा बाजारभाव हे वाढतील, म्हणून बऱ्यापैकी वाढतील. आणि त्याच पार्श्वभूमीवर बरेचशा शेतकऱ्यांनी आल्याचे प्लॉट द्यास थांबवलेले आहे, किंवा बा योग्य बाजार मिळाल्याच्या नंतर बा जे आहे तर आपण हार्वेस्टिंग करू. शेतकरी मित्रांनो, काय झालेलं आहे की बरेचसे सुरुवातीला जे आहे तर डिसेंबर महिना असेल, जानेवारी असेल, त्यानंतर आता फेब्रुवारी स्टार्ट झाला, या 2 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आल्याची हार्वेस्टिंग ही होत असते. फेब्रुवारीमध्ये सुद्धा. आणि दरवर्षी जे आहे तर या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला जे आहे तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये कधीही बाजार आपल्याला कमी बघायला मिळतात. पण ह्यावेळेस काय झालं की 4,500च्या प्लस बाजारभाव सुरू आहे. इव्हन मागच्या पंधरवाड्यामध्ये 5,000पर्यंत बाजार होते. तर त्या पार्श्वभूमीवर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी दिले आणि बऱ्याच शेतकरी आता थांबून गेले, कारण बऱ्याच शेतकऱ्यांना अपेक्षा लागते की 5,000च्या प्लस हे बाजारभाव होतील का. शेतकरी मित्रांनो, आल्याची जी डिपेंडन्सी अशी असते की मार्केटमध्ये जे आहे तर आवक जावकनुसार बाजारभावही ठरत असतात. भाजीपाल्याचे जसे आवक जावकवरती बाजार डिपेंड असतात, तसेच आल्याची सुद्धा हे ताजं आलं आहे तर याचेही आवक जावकनुसार मार्केटमध्ये बाजार हे डिपेंड असतात. आणि मोठ्या प्रमाणात जर आवक असली तर बाजारही कमी होतात, आवक जर थांबली तर बाजारही वाढतात. त्या पार्श्वभूमीवर बरेचसे शेतकऱ्यांनी जे आहे तर होल्ड करून ठेवले आले. याचा तोटा हे पुढील भविष्यातही होऊ शकतो. ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट दुप्पट आहे, किंवा 2 एकर असेल, 3 एकर असेल, किंवा एकरच्या प्लस असेल, तर अशा शेतकऱ्यांनी काय करायला हवं की अशा शेतकऱ्यांनी 2-3 टप्प्यामध्ये आल्याची काढणी करावी. आता जो असलेला बाजार आहे तर ह्या बाजार चालू असलेला आजचा करंटमधला, तर याच्यामध्ये ज्या शेतकऱ्याला पाण्याची समस्या असेल, आता बरेच शेतकरी फोन करतात की पाण्याची समस्या आहे, पाणी कमी पडायला चालू झालं, आता बाजार शेतकरी मित्रांनो 4,500-4,000च्या पुढील बाजार हा कधीही आल्यासाठी योग्य आहे. कारण की आल्याचं ओलं पीक आहे, वजन हे खूप असतं आणि आपला जो उत्पादनाचा खर्च झालेला असतो तर तो काढून घेणं हा प्रथम फार महत्त्वाचा असतो. 5,000शी जेव्हा रेट झाले तेव्हा जे माझे कलिग्ज होते, जवळचे मित्रमंडळ होते, त्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना मी सांगून 48 असेल किंवा 5,000 असेल, अशा वेळेस बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या पुन्हा त्याला सांगितलं की उत्पादन खर्च जो झालेला असेल आपला, आपण परत शेतकरी 1 एकर, 1.5 एकर, 2 एकर प्लॉट करतो तेव्हा लाख 2-2 लाखापर्यंत उत्पादनाला खर्च करत असतात. तर तो खर्च कमीत कमी वसूल करून घ्यावा, तितका तरी माल प्रत्येक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला द्यावा, की जेणेकरून आपला उत्पादन खर्च हा त्या पिकाचा निघून जाईल आणि राहिलेला माल मग आपल्याला जो योग्य भाव वाटेल त्या शेवटपर्यंत त्याच्यामध्ये आपण नंतर तो काढावा, असं माझं पर्पज, असं माझं मत होतं. प्रत्येक शेतकऱ्याला मी हे सांगत होतो. बऱ्याच वेळेस आम्हीही सुद्धा वैयक्तिक जे आमचे जवळचे लोक आहे किंवा आहे तर त्यांना सांगून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ते निर्णय घेतला आणि बरेचसे प्लॉट आम्ही त्यावेळेस काढले 5,000च्या बेसिकवरती. आणि आताची कंडिशन अशी आहे तर आता बरेचसे शेतकरी थांबून गेले. जो खराब प्लॉट आहे तो शेतकरीसुद्धा थांबला, ज्यांनी आंतरपीक केलेलं आहे तो सुद्धा शेतकरी थांबला. त्यानंतर बरेचसे शेतकऱ्यांनी जर थांबून धरला आहे तर यामुळे थोडंसं बाजारावरती हा येणाऱ्या पुढील काळामध्ये दबाव हा येऊ शकतो. आणि यामुळे काय होऊ शकतं की मार्केटमध्ये जो आहे बाजारभावाला थोडंसं जे आहे तर उतार हा बाजारभावाला बघायला मिळू शकतो. त्याच पार्श्वभूमीवर ज्या शेतकऱ्यांच्या पाण्याची समस्या असेल, त्या शेतकऱ्यांचं क्षेत्र जास्त असेल, अशा शेतकऱ्यांनी 2 टप्प्यामध्ये आल्याची काढणी करावी असं मला वाटतं. 4,500च्या प्लस जो बाजार आहे तर हा कधीच्यालाही चांगला आहे, ओलं पीक आहे आणि त्यानंतर वजनही चांगलं मिळतं, त्यानंतर बाजार बी चांगला आहे आणि पैसेही चांगले होतील, उत्पादन खर्चही आपला निघून येईल. शेतकरी मित्रांनो, ह्याच पर्पजवर मी हा व्हिडिओ बनवला. बरेच शेतकरी मार्गदर्शन करा. आणि तुम्हाला एक आणखीन सांगतो की बरेचसे लोक म्हणत असतील की बा येणाऱ्या काळात असे भाव होतील किंवा भाव वाढतील, किंवा हे कोणीच सांगू शकत नाही. शेतकरी मित्रांनो, इव्हन आपला व्यापारीसुद्धा सांगू शकत नाही की बा येणाऱ्या काळात भाव वाढतील किंवा वाढतील का पडतील हेही कोणी सांगू शकत नाही शेतकरी मित्रांनो. कारण की हा काय असतं की मालाचं जे आहे तर गुणवत्ता, त्यानंतर मालाचं जे आहे उत्पादन, त्यानंतर जे आहे तर मालाची आवक जावक, यावरती सगळे बाजाराचे गणित डिपेंड असतात. आणि जर आवक वाढली, क्षेत्र बी यावर्षी असं नव्हतं की कमी लागवड यावर्षी बऱ्यापैकी आहे. इव्हन
पण प्रत्येक गावामध्ये आल्याची लागवड ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे त्या पार्श्वभूमीवर आणि जे आहे तर थांबून धरलेले शेतकरीही खूप मोठ्या प्रमाणात आहे. अशा वेळेस काय होतं की एकदम मालाची आवक जर वाढली तर बाजारभावावरती दबाव हा येऊ शकतो. त्याच पार्श्वभूमीवर बऱ्याच शेतकऱ्यांना सांगण्याचा एक प्रयत्न आहे की 2 टप्प्यामध्ये आल्याची काढणी करावी, जेणेकरून आपला फायदा होईल. आणि जो शेतकऱ्याला पाण्याची समस्या आहे त्या शेतकऱ्यांनी काढण्याचा प्रयत्न करावा. ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र जास्त असेल तर त्या शेतकऱ्यांनी एक ह्या बाजारभावामध्ये आपण निर्णय घेऊ शकतात. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करावं. धन्यवाद.